रहदारी रस्ता केला बंद। अतिक्रमण करून देखील ग्रामविकास अधिकाऱ्यांचे महिलेच्या न्यायाकडे पाठ। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड तालुक्यातील इसाने कांबले येथील रहिवासी विनया विजय शिर्के या अंगणवाडी सेविका असून 1.5 महिना अगोदर त्यांच्या पतीचे एका अपघातात मृत्यू झाले आहे। या दुःखातून त्या सावरले नसतानाच त्यांच्या राहत्या घराच्या शेजारी राहणाऱ्या लक्ष्मण गोविंद शिर्के यांनी रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून त्यांची येण्या जाण्याची वाट बंद केली असल्याचा धक्कादायक प्रकार महाड तालुक्यातील इसाने कांबला येथे घडला आहे। याबाबत विनया विजय शिर्के यांनी अनेक वेळेला कांबलेतर्फे महाड ग्रामपंचायतीचे प्रशासक तसेच या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळेला तक्रार केली, मात्र कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता भर रस्त्यात अतिक्रमण करणाऱ्या या इसमावर कारवाई करण्याची धमक ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न दाखवल्याने संपूर्ण परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या महिलेला न्याय मिळणार का याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागू राहिले आहे। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसोबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विनया विजय शिर्के यांनी जे सांगितले ते जाणून घेऊया। माझे नाव विनया विजय शिर्के, राहणार कांबलेतर्फ महाड। माझ्या शेजारी लक्ष्मण शिर्के हे घर बांधत आहेत। त्यांनी माझं पूर्ण जाण्या येण्याचा रस्ता मध्ये जिना बांधला आहे। मला जाण्या येण्यात खूप अडचण झालेली आहे, तरी कृपा करून मला त्यातून न्याय मिळावा। मी आज 5 महिने झाले ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिलेला होता, परंतु ग्रामसेविका यांनी अजिबात काही लक्ष दिलेला नाही। परत फोन लावते तर ग्रामसेविका उचलत नाही, उलट उत्तर देतात त्याची जागा आहे म्हणून। पण मी काय करणार आता, माझे मिस्टरसुद्धा 13 तारखेला तहाफ झाले, माझ्या बाजूने कोणी नाही बोलणारा। मला कृपा करून त्याच्यातून न्याय मिळावा। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड।